नाही, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घेतला, आपल्याला कल्पना असावी की अधिवेशनामध्येच निर्णय घेतलेला आहे आणि 2 लाखापर्यंत शेतकरी बांधवांचं कर्ज जे थकीत आहे त्या शेतकरी बांधवांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। लवकरच त्याची कारवाई चालू होईल। जी लोक नियमित कर्ज भरत आहेत अशा लोकांना सानुग्रह अनुदान 50,000 रुपयाचे देण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्याची प्रक्रिया चालू आहे। त्यामुळं जो शब्द माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निवडणुकीमध्ये दिलेला होता त्या प्रत्येक शब्दाला न्याय देण्याची भूमिका, तो प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय घेताना आपण पाहतोय। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकामध्ये भरभरून यश सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेनं भारतीय जनता पक्षाला दिलं। एक हाती सत्ता महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची दिली, ना भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं यश जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला मिळालं आणि 30 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षानं स्वतःच्या ताकदीवर एवढी मोठी सदस्य संख्या निवडून आणली। नगरपालिकेच्या निवडणुका असतील त्यामध्ये खूप चांगलं यश मिळालं आणि खास करून सोलापूर जिल्ह्यात 11 पंचायत समिती आहेत, त्यामधल्या 10 पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाचे सभापती आज विराजमान झालेले आपण सगळेजण पाहतोय आणि एवढं मोठं यश मिळाल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांचं, मतदारांचं आणि खास करून निवडून आलेल्या सगळ्या सदस्यांचं अभिनंदन करावं, त्यांचा सत्कार करावा म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब 28 तारखेला सोलापूरमध्ये येत आहेत आणि त्यावेळी कार्यकर्त्यांचा मेळावा आणि नवीन निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार असा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्या सोहळ्याच्या तयारी संदर्भातली आपली आजची बैठक होती। ती बैठक या ठिकाणी झाली। सगळे नगरसेवक, सगळे जिल्हा परिषद सदस्य, सगळे सभापती, आमचे सगळे नेते या बैठकीला उपस्थित होते आणि एक चांगला आणि एक मोठा आनंदोत्सव साजरा व्हावा या पद्धतीचं नियोजन करण्याची आजची बैठक होती। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, त्याच्यामुळे 10वी-12वीच्या परीक्षांचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता घेतली जाते, आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत। सरकार काही प्रयत्न करते यासंदर्भात तोडगा काढण्याचा? नाही, आता सरकार सातत्यानं सगळ्याच लोकांच्या प्रश्नावर तोडगा काढायचा प्रयत्न करत असतं। आरोग्य कर्मचाऱ्यांचाही या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकार करते आणि लवकरच तोडगा निघेल आणि असे काही नवीन प्रश्न उद्भवणार नाहीत याची काळजी सरकारच्या वतीनं घेतली जाईल। परंतु सगळ्यांनीच आपण या सगळ्या आंदोलन करत असताना व्यवस्थेवर ताण होणार नाही किंवा विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे। सोलापूर जिल्ह्यातील मनोहर बाबाला अटक करण्यात आली। सोलापूर जिल्ह्यामध्ये मनोहर बाबांना अटक आता झालेली आहे। त्यांच्या अनेक कारनामे आता समोर येत आहेत। आपण खरात बाबांचा प्रताप पाहता पाहता आता दुसऱ्या बाबांचा प्रताप आपण पाहतोय। असे अनेक बंधू बाबा सध्या महाराष्ट्रामध्ये आहेत। अशा सगळ्या बंधू बाबांना शोधून कारवाई करण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे। त्यांनी पोलिसांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की अशा बंधू बाबांचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि यामध्ये त्या बंधू बाबांना साथ देणारे, मदत करणारे अशा सगळ्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी। उंबरगावमध्ये ज्यावेळेस त्याचा कारभार चालू केला होता प्रशासनाने त्याचा मठ बंद पाडलेला होता, आता घोटीमध्ये तो पुन्हा मठ सुरू झालेला आहे। तिथल्या ग्रामस्थांनी मागणी केली आपल्याकडे ते मठ आता बंद करण्यात यावं, इलिगल सगळी कामं तिथं सुरू असतं तुमचं म्हणणं? नाही, नक्की त्याची माहिती आपण घेऊ आणि माहिती घेऊन कुठलंही बेकायदेशीर काम करू दिलं जाणार नाही। असं जर बेकायदेशीर असेल तर नक्की त्याचं काम थांबवलं जाईल आणि कारवाई पण केली जाईल। पुण्यामध्ये सुनेत्रा पवारांचे भावी मुख्यमंत्री बॅनर लागले, आता कुणाला काय वाटतं, कुणी काय लिहावं ज्याचा त्याचा विषय आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। खूप चांगलं काम त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे। महाराष्ट्र वेगानं प्रगती करताना आपण सगळेजण पाहतोय आणि मला वाटत नाही त्यांच्या पुढं दूरपर्यंत दुसरा कुठला ऑप्शन आहे। निवडणुकीपूर्वी सरकारने जे आहे ते कर्जमाफी शेतकऱ्यांना देऊ असं घोषित केलं होतं। आता एक अहवाल समोर होते 35 लाख शेतकऱ्यांना जे आहे ते सरकार कर्जमाफी देण्याची जी आहे ती शक्यता आता सध्या सुरू आहे। साधारणतः कमाल 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ जे आहे ते शेतकऱ्यांना होणार आहे। सरकारच्या हालचाली ज्या आहेत ते सुरू आहेत। नाही, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घेतला, आपल्याला कल्पना असावी की अधिवेशनामध्येच निर्णय घेतलेला आहे आणि 2 लाखापर्यंत शेतकरी बांधवांचं कर्ज जे थकीत आहे त्या शेतकरी बांधवांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। लवकरच त्याची कारवाई चालू होईल
जे लोक नियमित कर्ज भरत आहेत अशा लोकांना सानुग्रह अनुदान 50,000 रुपयाचे देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याची प्रक्रिया चालू आहे. त्यामुळं जो शब्द माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निवडणुकीमध्ये दिलेला होता त्या प्रत्येक शब्दाला न्याय देण्याची भूमिका, तो प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय घेताना आपण पाहतोय. तर बागेश्वर धाम नावाचे गुरु आहेत, तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान त्यांनी केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले आणि त्यांनी समर्थ रामदासांना आपलं मुकुट दिलं, अशा पद्धतीचे विधान आहे. तुम्ही कशा पद्धतीने बघताय शिवभक्त म्हणून महाराष्ट्राचं? नाही, शिवभक्त म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल प्रचंड अभिमान आम्हाला आहे. आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं ते आमचा मान, अभिमान, स्वाभिमान, आमचे दैवत आहे. आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर असं कुठलंही वक्तव्य करणं योग्य नाही. आणि माझी सगळ्यांनाच विनंती राहील, खास करून बाबांनाही विनंती राहील की त्यांचा अध्यात्माचा मार्ग आहे, त्यांनी त्या अनुषंगाने त्यांनी काम करावं. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी करू नये. भाऊ, शिवाजी कोण होता ह्या पुस्तकावरून वाद निर्माण झाले. संजय गायकवाड यांनी सुद्धा लेखकाला धमकी दिल्याचं पाहायला मिळतं. मी सांगितलं आपल्याला, काय व्यक्तिगत कुणाचा काय विषय होतो त्याचा व्यक्तिगत विषय आहे. तर महाराजांच्याबद्दल अवमानकारक लिहिणं, महाराजांचा एकतरी उल्लेख करणं हे बिलकुल चुकीचं आहे. अशा पद्धतीचं वर्तन कुणाचंही असलं तर ते खपवून घेतलं जाणार नाही. सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आमचा मान, अभिमान, स्वाभिमान आहेत. त्या बाबतीत कुठलीही तडजोड होणार नाही. पुस्तकातलं जे मजकूर आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अर्थातच आदराजनक आहे. फक्त टायटलवरनं ते 1980च्या दशकातलं पुस्तक, त्याच्यावरनं आमदारांची अशी भाषा असणं, मग त्याला एक काउंटर सोडलं आहे. प्रबोधन ठाकरेंनी दिलेलं पुस्तक, दगलबाज शिवाजी दिलं आहे. मग या सगळ्या जुन्या वादांवरती आत्ता का बोलत आहे, जुन्या पुस्तकांवरती का बोलत असं म्हणलं जातं? नाही, मला या संदर्भातली माहिती नाही. परंतु मी सांगितलं तुम्हाला की छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल सगळ्यांनी आदराने बोललं पाहिजे, त्याचा उल्लेख पण आदराने केला पाहिजे. त्यांचा अनादर होऊ नये अशा पद्धतीच्या भावना आमच्या सगळ्यांच्या आहेत, शिवप्रेमींच्या आहेत. आणि त्या भावनाचा आदर सगळ्यांनी केला पाहिजे. मुंबई महानगरामधील 30,000 कारखान्यांमुळे जे आहे ते नागरिकांचं आरोग्य जे आहे ते धोक्यात आहे. त्यामुळे कुठेतरी पर्यावरणाची चिंता जी आहे ती मुंबई महानगरामध्ये वाढतानाचं चित्र दिसतंय. काय सांगाल? नाही, या संदर्भात आपण सातत्यानं बघतो की सरकारच्या वतीनं प्रदूषणावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक प्रकल्प त्या दृष्टीनं होताना आपण सगळेजण पाहतोय. सांडपाण्याचा निचरा कचऱ्यावरचे काही प्रकल्प आपण करताना आपण पाहतोय. आणि शहरातलं प्रदूषण कमी व्हावं म्हणून इलेक्ट्रिक व्हेकलपासून अनेक गोष्टी करताना आपण सगळेजण पाहतो. परंतु तरी पण काही कारखान्याच्या माध्यमातून प्रदूषण होताना आपण सगळेजण पाहतोय. पण त्याच्यावर पण कसं कमी करता येईल याच्यावर सरकार सातत्यानं प्रयत्न करत असतं. तशा सूचना सातत्यानं मुख्यमंत्री महोदय देत असतात. त्यामुळे याही बाबतीतला अभ्यास चालू आहे. आणि लवकरच प्रदूषणाच्या जुई हानी आपली होती, निसर्गाची होती, त्याच्यावर दूरगामी उपाययोजनेची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने सरकार काम करतं. भाऊ, सोलापूर ते मुंबई विमानसेवेमध्ये काहीसा व्यत्यय येताना पाहतोय. विमानाच्या फेऱ्या ह्या कमी करण्यात आल्या. नाही, सोलापूर विमानसेवा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सोलापूरच्या दृष्टीने खूप महत्त्वाची विमानसेवा आहे. त्यामध्ये ही विमानसेवेचं टायमिंग ऑन आहे. आणि या विमानसेवेमुळं लोकांचा एक दिवस अगदी वाया जातो अशी परिस्थिती आहे. दुसऱ्या दिवसातला अर्धा दिवस जातो. त्यामुळे विमानसेवेचं टायमिंग व्यवस्थित झालं पाहिजे. आता सुदैवानं नवी मुंबईचा रनवे चालू झालेला आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रातलं विमान चालू करता येते का असा आमचा प्रयत्न आहे. आणि ते चालू झालं तर मला वाटते खूप लोकांची सोय होईल आणि खूप चांगला प्रतिसाद त्याला मिळेल. त्यामुळं थोडासा कमी प्रतिसाद मुंबईच्या विमानाला मिळतोय. त्यामुळं काही गोष्टी अडचणीच्या येत आहेत. पण भविष्यात त्याच्यावर मार्ग निघेल. हो, सोलापूरमध्ये गंभीर प्रकरण समोर आलं आहे. अल्पवयीन मुली या प्रेग्नेंट असल्याचं समोर आलं 34 मुलांच्या बाबतीत. आणि बालविवाह त्याच्यामुळे सोलापूर शहरामध्ये होत आहेत का अशा पुढची परिस्थिती आहे. काल पुन्हा 4 अल्पवयीन मुली त्याच्यामध्ये आल्या. बाल हक्क संरक्षण आयोग याच्यावरती कारवाई करत आहे. तर शहर आणि जिल्ह्यामध्ये बालविवाहाचं प्रमाण वाढलं असं आणि प्रशासन काही करत नाही. प्रशासनाने त्याची तातडीनं चौकशी केली पाहिजे. तसं असेल तर कारवाई केली पाहिजे. अशा कुणाला बेर करता कामा नये. त्याची चौकशी करण्याच्या सूचनाही या निमित्तानं मी देईन. आणि अशा घटना घडू नयेत भविष्यामध्ये याची काळजी घेतली जाईल. डॉक्टरांनी माहिती लपवली पोलिसांपासून, त्यामुळे डॉक्टरांवर पण गुन्हे अशी कुणीही माहिती लपवली, अशा पद्धतीचं कृत्य कुणीही केलं तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. पाणी सोडलेल्या नदीमध्ये निर्णय घेतला. शेतकऱ्यांसाठी दिलासा निर्णय नाही, आपण सगळेजण पाहतो अल निनोचा इफेक्ट सगळ्या देशभर आहे. यावर्षी पाऊस कमी पडेल अशा पद्धतीची हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे शासनाची सातत्यानं भूमिका आहे की पिण्याच्या पाण्याचं नियोजन करा.
30 ऑगस्टपर्यंत लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याचं नियोजन करून मग पाणी वापर शेतीसाठी किंवा अन्य कारणासाठी करावा अशा पद्धतीची भूमिका शासनाची होती. मी तातडीनं कालवा समितीची बैठक घेतली होती आणि पाणी सोडण्याचा निर्णय आम्ही घेतलेला होता. पण त्या निर्णयाला शासनाची मान्यता मिळाली पाहिजे. अल्निनोचा इफेक्ट असल्यामुळं अशा पाणी सोडताना शासनाची मान्यता घ्यावी अशा सूचना सरकारच्या होत्या. म्हणून मी स्वतः त्याचा फॉलोअप घेतला. जलसंपदा खात्याच्या मंत्रालयाची मान्यता घेतली, मुख्यमंत्री मोदयांची मान्यता घेतली आणि तातडीनं पाणी चालू करण्याचा निर्णय घेतला. आणि मला वाटतं 2 दिवसापासून पाणी चालू आहे. तेव्हा आता शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. आणि भविष्यामध्ये माझी विनंती शेतकरी बांधवांना आहे की थोडं काटकसरीनं पाणी वापरायला लागेल. चालू वर्षी थोडंसं दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होईल किंवा दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल अशी वाकीत हवामान खात्याचं आहे. त्यामुळे आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. अपात्र असलेल्या लाडक्या बहिणींच्या 8 कोटीची वसुली सुरू आहे सध्या. तो काय लाडक्या बहिणींना आता काय मला एक समजत नाही आहे. ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. पात्र नसताना ज्या लोकांनी लाभ घेतलेला आहे त्या पण आमच्या लाडक्या बहिणीच आहेत. पण कोणी सर्व्हिसला आहे, कुठं पदावर आहे, ज्यांना लाभ घेणं अपेक्षित नाही. काही महिला भगिनींना आमचा पगार 40,000, 50,000, 1,00,000 आहे. अशा काही बहिणींचा चालू झालेला होता. त्याच्यावर कारवाई, वसुलीची कारवाई म्हणजे असं काही जबरदस्ती कुठं केली जात नाही. नाही, आता सरकार सातत्यानं सगळ्याच लोकांच्या प्रश्नावर तोडगा काढायचा प्रयत्न करत असतं. आरोग्य कर्मचाऱ्यांचाही या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकार करतं आहे आणि लवकरच तोडगा निघेल आणि असं काय नवीन प्रश्न उद्भवणार नाहीत याची काळजी सरकारच्या वतीनं घेतली जाईल. परंतु सगळ्यांनीच आपण या सगळ्या आंदोलन करत असताना व्यवस्थेवर ताण होणार नाही किंवा विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे. सोलापूर जिल्ह्यातील मनोहर बाबाला अटक करण्यात आली. कशा पद्धतीने सोलापूर जिल्ह्यामध्ये मनोहर बाबांना अटक आता झालेली आहे. त्यांच्या अनेक कारनामे आता समोर येत आहेत. आपण खरात बाबांचा प्रताप पाहता पाहता आता दुसऱ्या बाबांचा प्रताप आपण पाहतोय. असे अनेक बंधुबाबा सध्या महाराष्ट्रामध्ये आहेत. अशा सगळ्या बंधुबाबांना शोधून कारवाई करण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे. त्यांनी पोलिसांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की अशा बंधुबाबांचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि यामध्ये त्या बंधुबाबांना साथ देणारे, मदत करणारे अशा सगळ्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी. तर उंबरगावमध्ये ज्यावेळेस त्यांना कारभार चालू केला होता त्यावेळेस प्रशासनाने त्याचा मठ बंद पाडलेला होता. आता घोटीमध्ये तो पुन्हा मठ सुरू झालेला आहे. तिथल्या ग्रामस्थांनी मागणी केली आपल्याकडे ते मठ आता बंद करण्यात यावं. इलिगल सगळी कामं तिथं सुरू असतं त्यांचं म्हणणं. नाही, नक्की त्याची माहिती आपण घेऊ आणि माहिती घेऊन कुठलंही बेकायदेशीर काम करू दिलं जाणार नाही. असं जर बेकायदेशीर असेल तर नक्की त्याचं काम थांबवलं जाईल आणि कारवाई पण केली जाईल. पुण्यामध्ये सुनेत्रा पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले. आता कुणाला काय वाटतं, कुणी काय लिहावं, ज्याचा त्याचा विषय आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. खूप चांगलं काम त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे. महाराष्ट्र वेगानं प्रगती करताना आपण सगळेजण पाहतोय आणि मला वाटत नाही त्यांच्या पुढं दूरपर्यंत दुसरा कुठला ऑप्शन आहे. निवडणुकीपूर्वी सरकारने जे आहे ते कर्जमाफी शेतकऱ्यांना देऊ असं घोषित केलं होतं. आता एक अहवाल समोर होते. 35 लाख शेतकऱ्यांना जे आहे ते सरकार कर्जमाफी देण्याची जी आहे ती शक्यता आता सध्या सुरू आहे. साधारणतः कमाल 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ जे आहे ते शेतकऱ्यांना होणार आहे. सरकारच्या हालचाली ज्या आहेत ते सुरू आहेत. नाही, माननीय मुख्यमंत्री मोदयांनी निर्णय घेतला. आपल्याला कल्पना असावी की अधिवेशनामध्येच निर्णय घेतलेला आहे आणि 2 लाखापर्यंत शेतकरी बांधवांचं कर्ज जे थकीत आहे त्या शेतकरी बांधवांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लवकरच त्याची कारवाई चालू होईल. जे लोक नियमित कर्ज भरत आहेत अशा लोकांना सानुग्रह अनुदान 50,000 रुपयाचे देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याची प्रक्रिया चालू आहे. त्यामुळं जो शब्द माननीय मुख्यमंत्री मोदयांनी निवडणुकीमध्ये दिलेला होता त्या प्रत्येक शब्दाला न्याय देण्याची भूमिका, तो प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय घेताना आपण पाहतोय. तर बागेश्वर धाम नावाचे गुरु आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान त्यांनी केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले आणि त्यांनी समर्थ रामदासांना आपलं मुकुट दिलं अशा पद्धतीचे विधान आहे. तुम्ही कशा पद्धतीने बघताय शिवभक्त म्हणून महाराष्ट्रात? नाही, शिवभक्त म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल प्रचंड अभिमान आम्हाला आहे. आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं ते आमचा मान, अभिमान, स्वाभिमान, आमचे दैवत आहे आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर असं कुठलंही वक्तव्य करणं योग्य नाही.
आणि माझी सगळ्यांनाच विनंती राहील, खास करून बाबांनाही विनंती राहील की त्यांचा अध्यात्माचा मार्ग आहे, त्यांनी त्या अनुषंगानं त्यांनी काम करावं. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी करू नये. भाऊ, शिवाजी कोण होता ह्या पुस्तकावरून वाद निर्माण झाले. संजय गायकवाड यांनी सुद्धा लेखकाला धमकी दिल्याचं पाहायला मिळतं. मी सांगितलं आपल्याला, काय व्यक्तिगत कुणाचा काय विषय होतो त्याचा व्यक्तिगत विषय आहे. तर महाराजांच्याबद्दल अवमानकारक लिहिणं, महाराजांचा एकतरी उल्लेख करणं हे बिलकुल चुकीचं आहे. अशा पद्धतीचं वर्तन कुणाचंही असलं तर ते खपवून घेतलं जाणार नाही. सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आमचा मान, अभिमान, स्वाभिमान आहेत. त्या बाबतीत कुठलीही तडजोड होणार नाही. बरोबर. पुस्तकातलं जे मजकूर आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अर्थातच आदराजनक आहे. फक्त टायटलवरनं ते 1980च्या दशकातलं पुस्तक, त्याच्यावरनं आमदारांची अशी भाषा असणं, मग त्याला एक काउंटर सोल आहे. प्रबोधन ठाकरेंनी लिहिलेलं पुस्तक दगलबाज शिवाजी लिहिलं आहे. मग या सगळ्या जुन्या वादांवरती आत्ता का बोलत आहे, जुन्या पुस्तकांवरती का बोलत असं म्हणलं जातं? नाही, मला या संदर्भातली माहिती नाही, परंतु मी सांगितलं तुम्हाला की छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल सगळ्यांनी आदराने बोललं पाहिजे, त्याचा उल्लेख पण आदराने केला पाहिजे. त्यांचा अनादर होऊ नये अशा पद्धतीच्या भावना आमच्या सगळ्यांच्या आहेत, शिवप्रेमींच्या आहेत. आणि त्या भावनाचा आदर सगळ्यांनी केला पाहिजे. मुंबई महानगरामधील 30,000 कारखान्यांमुळे जे आहे ते नागरिकांचं आरोग्य जे आहे ते धोक्यात आहे. त्यामुळे कुठेतरी पर्यावरणाची चिंता जी आहे ती मुंबई महानगरामध्ये वाढतानाचं चित्र दिसतंय. काय सांगाल? नाही, या संदर्भात आपण सातत्यानं बघतो की सरकारच्या वतीनं प्रदूषणावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक प्रकल्प त्या दृष्टीनं होताना आपण सगळेजण पाहतोय. सांडपाण्याचा निचरा कचऱ्यावरचे काही प्रकल्प आपण करताना आपण पाहतोय. आणि शहरातलं प्रदूषण कमी व्हावं म्हणून इलेक्ट्रिक व्हेकलपासून अनेक गोष्टी करताना आपण सगळेजण पाहतो. परंतु तरी पण काही कारखान्याच्या माध्यमातून प्रदूषण होताना आपण सगळेजण पाहतोय. पण त्याच्यावर पण कसं कमी करता येईल याच्यावर सरकार सातत्यानं प्रयत्न करत असतं. तशा सूचना सातत्यानं मुख्यमंत्री महोदय देत असतात. त्यामुळे याही बाबतीतला अभ्यास चालू आहे. आणि लवकरच प्रदूषणाच्या जुई हानी आपली होती, निसर्गाची होती, त्याच्यावर दूरगामी उपाययोजनेची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने सरकार काम करतं. भाऊ, सोलापूर ते मुंबई विमानसेवेमध्ये काहीसा व्यत्यय येताना पाहतोय. विमानाच्या फेऱ्या ह्या कमी करण्यात आल्या. नाही, सोलापूर विमानसेवा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सोलापूरच्या दृष्टीने खूप महत्त्वाची विमानसेवा आहे. त्यामध्ये ही विमानसेवेचं टायमिंग ऑड आहे. आणि या विमानसेवेमुळं लोकांचा एक दिवस अगदी वाया जातो अशी परिस्थिती आहे. दुसऱ्या दिवसातला अर्धा दिवस जातो. त्यामुळे विमानसेवेचं टायमिंग व्यवस्थित झालं पाहिजे. आता सुदैवानं नवी मुंबईचा रनवे चालू झालेला आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रातलं विमान चालू करता येते का असा आमचा प्रयत्न आहे. आणि ते चालू झालं तर मला वाटते खूप लोकांची सोय होईल आणि खूप चांगला प्रतिसाद त्याला मिळेल. त्यामुळं थोडासा कमी प्रतिसाद मुंबईच्या विमानाला मिळतोय. त्यामुळं काही गोष्टी अडचणीच्या येत आहेत, पण भविष्यात त्याच्यावर मार्ग निघेल. हो, सोलापूरमध्ये गंभीर प्रकरण समोर आलं आहे. अल्पवयीन मुली या प्रेग्नेंट असल्याचं समोर आलं 34 महिन्यांच्या बाबतीत. आणि बालविवाह त्याच्यामुळे सोलापूर शहरामध्ये होत आहेत का अशा परिस्थिती आहे. काल पुन्हा 4 अल्पवयीन मुली त्याच्यामध्ये आल्या. बाल हक्क संरक्षण आयोग याच्यावरती कारवाई करत आहे. तर शहर आणि जिल्ह्यामध्ये बालविवाहाचं प्रमाण वाढलं असं आणि प्रशासन काही करत नाही, प्रशासनाने त्याची तातडीने चौकशी केली पाहिजे. तसं असेल तर कारवाई केली पाहिजे. अशा कुणाला बेर करता कामा नये. त्याची चौकशी करण्याच्या सूचनाही या निमित्तानं मी देईन. आणि अशा घटना घडू नयेत भविष्यामध्ये याची काळजी घेतली जाईल. डॉक्टरांनी माहिती लपवली पोलिसांपासून, त्यामुळे डॉक्टरांवर पण गुन्हे अशी कुणीही माहिती लपवली, अशा पद्धतीचं कृत्य कुणीही केलं तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. पाणी सोडलेल्या नदीमध्ये अवस्थापनाने निर्णय घेतला. शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय आहे. नाही, आपण सगळेजण पाहतो अल निनोचा इफेक्ट सगळ्या देशभर आहे. यावर्षी पाऊस कमी पडेल अशा पद्धतीची हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे शासनाची सातत्यानं भूमिका आहे की पिण्याच्या पाण्याचं नियोजन करा. 30 ऑगस्टपर्यंत लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याचं नियोजन करून मग पाणी वापर शेतीसाठी किंवा अन्य कारणासाठी करावा अशा पद्धतीची भूमिका शासनाची होती. मी तातडीनं कालवा समितीची बैठक घेतली होती आणि पाणी सोडण्याचा निर्णय आम्ही घेतलेला होता. पण त्या निर्णयाला शासनाची मान्यता मिळाली पाहिजे. अल निनोचा इफेक्ट असल्यामुळं अशा पाणी सोडताना शासनाची मान्यता घ्यावी अशा सूचना सरकारच्या होत्या. म्हणून मी स्वतः त्याचा फॉलोअप घेतला. जलसंपदा खात्याच्या मंत्रालयाची मान्यता घेतली, मुख्यमंत्री महोदयांची मान्यता घेतली आणि तातडीनं पाणी चालू करण्याचा निर्णय घेतला. आणि मला वाटतं 2 दिवसापासून पाणी चालू आहे. तेव्हा आता शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. आणि भविष्यामध्ये माझी विनंती शेतकरी बांधवांना आहे की थोडं काटकसरीनं पाणी वापरायला लागेल. चालू वर्षी थोडंसं दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होईल किंवा दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल अशी वाकीत हवामान खात्याचं आहे. त्यामुळे आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. अपात्र असलेल्या लाडक्या बहिणींच्या 11 कोटीची वसुली
सुरू आहे सध्या तो काय लाडक्या बहिणींना धक्का आहे? मला एक समजत नाही आहे, ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. पात्र नसताना ज्या लोकांनी लाभ घेतलेला आहे त्या पण आमच्या लाडक्या बहिणीच आहेत, पण कोणी सर्व्हिसला आहे, कुठं पदावर आहे, ज्यांना लाभ घेणं अपेक्षित नाही. काही महिला भगिनींना आमचा पगार 40,000, 50,000, 1,00,000 आहे, अशा काही बहिणींचा चालू झालेला होता. त्याच्यावर कारवाई, वसुलीची कारवाई म्हणजे असं काही जबरदस्ती कुठं केली जात नाही, पण स्वतःहून अशा काही लोकांनी ते परत करावं ही भावना आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.